लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। कार्तिकी पौर्णिमेच्या पावन दिवशी सप्तसंग द पॉवर ऑफ पीस कार्यक्रम तक्षशिला बुद्ध विहार कामटवाडे येथे उत्साहात पार पडला। बातमी नाशिक येथून। कार्तिकी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर तक्षशिला बुद्ध विहार येथे शांतता, प्रज्ञा आणि समतेचा संदेश देणारा सप्तसंग द पॉवर ऑफ पीस हा प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न झाला। सायंकाळी 6 वाजता मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। बुद्धवंदनेने सभागृह पवित्रतेने निनादले। सत्संग ही केवळ शब्दांची जोड नाही, तर जीवनाला दिशा देणारी विचारसरणी आहे। कुशल कर्मांच्या मार्गाने सद्गतीकडे नेणारी आणि 4 आर्य सत्यांच्या तेजाने उजळलेली ही सत्संग म्हणजेच मानवतेच्या उन्नतीकडे नेणारा सुवर्ण सेतू आहे। कार्यक्रमाचे आकर्षक सूत्रसंचालन प्रांजल लक्ष्मण सूर्यवंशी आणि आशिष राजेंद्र मोहिते यांनी केले। कार्यक्रमाचा गाभा जयश्री लक्ष्मण सूर्यवंशी व राजश्री कर्डक यांनी आपल्या सुगम प्रास्ताविकातून स्पष्ट केला। या प्रसंगी व्यासपीठावर 4 तेजस्वी विचारवंतांनी उपस्थिती लाभली। आचार्य नंदकिशोर साळवे ज्यांनी आपल्या सखोल पाली भाषेच्या ज्ञानातून धम्माचे सार सांगितले। माहिती अधिकार जनजागृती संघटना जिल्हाध्यक्ष समाजभूषण अनिल गायकवाड ज्यांचे सामाजिक कार्य प्रेरणेचा दीप आहे। मर्दानी फाउंडेशन अध्यक्षा ज्योतिताई अनिल गायकवाड ज्यांनी महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला। तसेच लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्राचे मुख्य संपादक डॉक्टर अनिल आठवले ज्यांनी आपल्या धारदार शब्दातून सत्याची ज्योत प्रज्वलित केली। या 4 विचारवंतांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाला आध्यात्मिक आणि सामाजिक ऊर्जा प्राप्त झाली। सत्संग ही मानवाच्या अंतर्मनातील अस्थिरतेवर शांततेचा विजय मिळवणारी चळवळ ठरली। कार्यक्रमाचा समारोप आयुष्यमान लक्ष्मण उत्तम सूर्यवंशी यांनी आभार प्रदर्शनाने केला। यावेळी त्रिशरण, बुद्धविहार, उपासक उपासिका, रमाई महिला मंडळ तसेच कल्पना नेरकर, मिलिंद कळवणकर, वामनराव गांगुर्डे, लक्ष्मण लोखंडे, अनिल बागुल, किरण कावतकर, भरत भाऊ आणि गौरव केदारे, पांडुरंग आबुलकर यांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तक्षशिला बुद्धविहारचे कार्यकर्ते प्रकाश तायडे, जालिंदर मोरे, अनिल मोरे, मदन भगत, हरीश तायडे, प्रकाश गवई यांचे निस्वार्थ सहकार्य लाभले। सत्संगच्या या पवित्र संगतीत प्रज्ञा आणि शांतीचा जो संदेश दिला गेला तो पुढील सामाजिक कार्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे। जसंही ते चालू झालंशील तसं त्या उपजिल्हाधिकाऱ्याचा फोन वाजला। त्याने तो फोन घेतला, तो गुपचूप असा कानाला लावला आणि तो म्हणाला की मी एका शासकीय मीटिंगमध्ये व्यस्त आहे, तुम्ही थोड्या वेळानं फोन करा। आणि असं म्हणून त्यांनी ठेवून दिलं आणि 4थं शील सुरू झालं, मोसा वादा वीरमणी सिक्खापदं समाधी। मी जेव्हा याच्यातला मुद्दा लक्षात घ्या, उच्च शिक्षित अधिकारी आपल्या समाजातला उपजिल्हाधिकारी, परंतु एकीकडे तो मोसावादा वीरमणी हे शील ग्रहण करतो आहे आणि दुसरीकडे त्याच वेळेस तो मोबाईलवर खोटं बोलतो आहे। हा जो विरोधाभास आहे हा सुशिक्षित माणसांमध्ये जास्त दिसतो आणि म्हणून मी असं विधान करत असतो की सुशिक्षित माणसं धम्माचं आचरण करायला लाजतात। आणि म्हणून बांधवांनो आणि भगिनींनो, आपण ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे की धम्माचं जे आचरण आहे ते अतिशय काटेकोरपणे झालं पाहिजे, अतिशय काटेकोरपणे झालं पाहिजे। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुटका नाही। त्रिसरण पंचशील तुम्ही म्हणता, आताही म्हटलं त्रिसरण पंचशील म्हणत असताना आपल्या मनामध्ये किती श्रद्धा निर्माण झालेली असते। आता ते ताईंनी प्रास्ताविक करताना श्रद्धेचा विषय घेतला। आपल्या मनामध्ये किती श्रद्धा असते। ऑब्झर्वेशन जर तुम्ही केलं तर त्रिसरण पंचशील चालू आहे, मध्येच कोणीतरी मोठा नेता येतो, मग त्या नेत्याचं स्वागत केलं जातं, पुन्हा त्रिसरण पंचशील चालू। लग्न लावताना मी त्या विधी करताचं फार बारकाईनं लक्ष नसतं, त्याचं लक्ष पाहुण्यांच्या स्वागतावर असतं मोरे साहेब, आणि म्हणून ते एक प्रकारे त्रिसरण पंचशीलाचं विटंबना आहे, लक्षात घ्या। म्हणून जेव्हा जेव्हा जिथे कुठे आपण त्रिसरण पंचशील ग्रहण करतो ते अतिशय श्रद्धेने ग्रहण केलं पाहिजे, ते अतिशय विश्वासाने ग्रहण केलं पाहिजे। पटिपतिया धम्मा इमाय धम्मानु धम्म पटिपतिया संगम विश्वाला शांती आणि समतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन व पंचांग तसेच इथे उपस्थित
मान्यवर व उपासिका यांना माझा सविनय जयजू. संस्कार. श्रद्धा म्हणजे विश्वास आणि संस्कार म्हणजे कर्म. श्रद्धा असल्याशिवाय धम्म पालन करता येत नाही आणि संस्कार असल्याशिवाय कुशल कर्म घडत नाही. म्हणून श्रद्धा आणि संस्कार मानवाच्या जीवनाचे अत्यंत महत्त्वाचे तत्व आहे. त्या उद्देशाने मी एक तथागत गौतम बुद्धाची एक कथा सांगत आहे. त्यांना भगवान बुद्ध कालमच्या केशपुत्त या नगरात आपल्या भिक्खू संघासह आले तेव्हा कालममान भगवान बुद्धांची आगमनाची वार्ता मिळाली. कालममान म्हणजे त्या काळातले एक समाज असायचा बुद्धांच्या काळातला. तेव्हा ते तथागतांजवळ गेले आणि त्यांच्या बाजूला बसून त्यांना विचारले, भगवान, काही श्रमण ब्राह्मण आपली मते मांडतात, जसे प्रत्येक जण आपली मते मांडतात आणि ते सर्व स्वतःला श्रेष्ठ सांगतात की हा मी तुम्हाला हे माझं मत खरं आहे, हे माझं खरं असं सांगतात. मग त्यांनी सांगितले की आम्ही कोणाचे ऐकावे. जसे आपले होते, आपण सगळ्यांचं थोडं घेऊन सगळ्यांचं ऐकतो, पण आपली काय होतं की आपल्याला कळत नाही की आपण काय कोणाचं कसं काय ऐकायचं की त्याचं ऐकायचं. आपण अंधश्रद्धेमध्ये वाहून जातो. मार्ग दाखवणारे व जगात अजरामर झालेले महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई यांच्या प्रतिमांना व कार्याला त्रिवार वंदन. की पौर्णिमेच्या शुभेच्छा. याच कार्तिकी पौर्णिमेचे औचित्य साधून सत्संग हा एक प्रायोजित उपक्रम करण्याचे योजले आहे. सत्य म्हणजे सत्य आणि संघ म्हणजे समूह. तथागत भगवान बुद्धांनी पाच परिव्राजकांना सारनाथ येथे धम्म चक्रसूत्त केले व सत्यधम्माची आदरणीय प्राचार्य नंदकिशोर साळवे साहेब यांनी पाली भाषेतील मराठी भाषेत धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचे नियोजन केलेले आहे. रोज वंदना घेतली, पंचशील ग्रहण केली. व्यवहारात जेव्हा पालन करण्याची वेळ येते तेव्हा सहजगत्या त्याचे उल्लंघन होते. त्याबद्दल आपल्याला कसलीही खंत वाटत नाही, परंतु आपल्या हातून कर्मसंस्कार घडून गेलेले असतात. सर्वांना सविनय जय भीम. मी आचार्य नंदकिशोर साळवे. आज कार्तिक पौर्णिमा आहे. या कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आज नाशिकच्या या कामतवाडी भागातील विठ्ठलनगरमध्ये तक्षशिला बुद्धविहार या ठिकाणी पौर्णिमेनिमित्त धम्मव्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि हे धम्मव्याख्यान जे आहे ते भगवान बुद्धांचं धम्मचक्र प्रवर्तन सूत्र या अनुषंगाने आपण या ठिकाणी माहिती सादर केलेली आहे. आणि याचं आयोजन जे आहे ते आमचे मित्र बौद्धाचार्य BG बनकर साहेब यांनी केलेलं आहे. धम्मचक्र प्रवर्तन सूत्र वाचून त्यांनी सत्संग ही कल्पना मांडलेली आहे. आणि सत्संगाच्या माध्यमातून पॉवर ऑफ पीस ही जी त्यांची संकल्पना आहे ही संकल्पना लोकांना समजावून सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी सहभाग घेतलेला आहे उत्स्फूर्तपणे. आणि अशा पद्धतीनं हा कार्यक्रम पौर्णिमेच्या निमित्ताने अतिशय चांगला झालेला आहे. इथे सत्संग नावाचा एक उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आणि तो उपक्रमाअंतर्गत बरीच लोक या ठिकाणी बौद्ध बांधव उपस्थित होते. त्यांना धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचं माहिती
आणि सत्संगाविषयीची माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. खीरदानसुद्धा झालेलं आहे आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही पौर्णिमा आपण साजरी केलेली आहे. सर्वांना शुभेच्छा. ओके. या कार्यक्रमाचे आयोजन इथं करण्यात आलेलं होतं. त्या निमित्तानं आपल्याला सत्संग म्हणजे काय किंवा सज्जन लोकांचा समूह, या समूहामध्ये आपण समाविष्ट व्हावं. दर रविवारी दर पौर्णिमेला हा उपक्रम आपण दर विहारात दर ठिकाणी आपण चालू करण्यात येईल अशी मला तक्षशिला बुद्ध विहारापासून ही प्रेरणा मिळाली आणि प्रत्येक विहारामध्ये हा कार्यक्रम व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि ही आपल्याला सहकार्य करावं ही माझी नम्र विनंती आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.